नमस्कार मंडळी, शिल्पा किचन मराठीमध्ये आज आपण मऊ लुसलुशीत तरीही दाणेदार अशी गुळाची लापशी कशी बनवायची त्याची रेसिपी बघत आहोत। आणि ही लापशी तुम्ही बघू शकताय किती सुंदर अशी बनून तयार झालेली आहे। छान मऊ झाली आहे तरी सुद्धा दाणेदार अशी बनून तयार होते। तुम्हाला कधीतरी गोड खाण्याची इच्छा झाली किंवा नैवेद्यासाठी किंवा प्रसादाला सुद्धा तुम्ही ही लापशी बनवू शकता। आणि मेन म्हणजे आपण ही कुकरमध्ये बनवलेली आहे, त्यामुळे फक्त 10 मिनिटात आपली ही लापशी बनवून तयार होते। झटपट अशी होणारी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करा। तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर तुम्ही इथं बघू शकताय, इथं मी मेजरिंग कपने 1 कप भरून हा लापशी रवा घेतलाय। आम्ही याला सोजी म्हणतो, तुम्ही काय म्हणता ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आपण याला गव्हाचा भरडा देखील म्हणू शकतो। तर हा गव्हाचा भरडा तुम्हाला कोणत्याही किराणा मालच्या दुकानामध्ये अगदी सहज उपलब्ध होईल। तर असा मी हा 1 कप भरून घेतलेला आहे। तर तुम्ही इथं बघू शकताय, इथं मी गॅसवरती एक कुकर गरम करायला ठेवलाय। तर आता आपल्याला त्यामध्ये 2 टेबलस्पून एवढं तेल घालायचंय। तुम्ही जर तेल वापरत नसाल तर एकदा नक्की असं वापरून बघा। तेलामुळे आपली लापशी छान अशी मोकळी मोकळी तर होतेच, पण त्याला छान अशी चकाकी पण येते। आणि 2 टेबलस्पून एवढं तूप घालायचंय। तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे तूप जरी घातलं तरी सुद्धा चालेल किंवा पूर्णपणे तेल जरी वापरलं तरी सुद्धा चालेल। आता छान आपण हे थोडंसं तूप आणि तेल गरम करून घेऊया। तर तुम्ही बघू शकताय छान आपलं इथं तूप व तेल गरम झालेलं आहे। आणि आता आपण ही लापशी यामध्ये घालून घेऊया। आणि आता आपण काय करायचं, गॅस एकदम बारीक करायचा आणि 5 ते 6 मिनिट आपण ही लापशी छान अशी एकदम मंद गॅसवरती भाजून घ्यायची। आपण इथं गॅस मोठा किंवा मध्यम सुद्धा ठेवू नका, छान अशी बारीक गॅसवरतीच भाजा, म्हणजे ती खमंग भाजली जाते आणि छान अशी फुलली जाते। त्यामुळे आपण इथं बारीकच गॅसवरती भाजायचे। आता इथं मी जवळपास 4 ते 5 मिनिट भाजलेली आहे। आणि तुम्ही बघू शकताय त्याला असं तूप सुटायला लागतं बघा, तेव्हा समजायचं की आपली लापशी छान भाजली गेलेली आहे। तर 4 ते 5 मिनिट मी ही लापशी भाजून घेतली। तर इथं मी काजू आणि बदामचे तुकडे करून घेतलेत, तर ते आता घालूया यामध्ये। आणि 1-2-3 मिनिटं अजून भाजून घेऊया आपण हे, म्हणजे छान हे काजू आणि बदाम सुद्धा भाजले जातील। काजू आणि बदाम पूर्णपणे ऑप्शनल आहेत, जर तुम्हाला घालायचे असेल तर घाला, नसतील तर नाही घातले तरी सुद्धा चालतील, किंवा तुम्ही यामध्ये बेदाणे सुद्धा थोडीशी टाकू शकता। तर आता तुम्ही इथं बघू शकताय छान यामधले काजू आणि बदाम तर भाजले गेलेले आहेतच, पण लापशी सुद्धा बघा किती छान अशी खरपूस भाजलेली आहे। छान याला तांबूस कलर आलेला आहे, मगाशी थोडासा आपल्याला पांढरट दिसत होता बघा, आता छान ही खमंग अशी भाजली गेलेली आहे। कोणताही भाजणीचा पदार्थ आपण छान असा खमंग भाजला की त्याची चव दुपटीने वाढत असते। तर आता आपण यामध्ये गरम पाणी घालूयात। तर गरम पाणी मी एक साईडला गरम करायला ठेवलं होतं। तर आपण इथं 1 कप भरून लापशी रवा घेतलेला होता, त्यासाठी मी इथं 3 कप भरून पाणी गरम करायला ठेवलं होतं। हे परफेक्ट प्रमाण आहे अगदी पाण्याचं। तर आपण गरम गरमच पाणी वापरायचंय आणि पाणी एकदम पण ओतायचं नाही, नाहीतर आपल्या अंगावरती उडू शकतं। तर पाणी असं थोडं थोडं करून ओतायचं। तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आपण थोडं थोडं पाणी करतच ओतायचंय। असं पाणी ओतल्यानंतर आपण याला छान उकळी येऊ द्यायची। तुम्ही बघू शकताय इथं एकदम गरम पाणी असल्यामुळे लगेच याला उकळी आलेली आहे। आणि एकदा हे छान आपण तळापासून मिक्स करून घ्यायचं। आणि आता याला झाकण लावून आपण हे मध्यम गॅसवरती याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायचे। तर मध्यम गॅसवरती आपण याच्या 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। आणि आता आपण झाकण उघडून बघूया। आणि तुम्ही इथं बघू शकताय किती छान आपली इथं लापशी शिजून तयार झालेली आहे, अगदी छान अशी मऊसूत शिजलेली आहे। आणि आपण ही छान भाजल्यामुळे छान अशी फुलली देखील आहे, ते तळाला कुठेही चिकटली पण नाही। तुम्ही बघू शकताय आपण यामध्ये तेल सुद्धा वापरलेलं आहे, त्यामुळे ही छान अशी मोकळी सुटसुटीत अशी होते। म्हणून एकदा नक्की तेल सुद्धा वापरून बघा तुम्ही। आता आपण लगेच यामध्ये गूळ घालणार आहोत। तर परत मी गॅस ऑन केलाय आणि आपण जेवढा लापशी रवा घेतला होता अगदी तेवढ्याच प्रमाणात आपण इथे गूळ घालायचा आहे। तर गूळ एकदम मी बारीक चिरून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता एकदम बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे लगेच विरघळला जातो। मी तुम्हाला प्रत्येक वेळेला असं सांगत असते की गूळ बारीक चिरून घ्या, कारण बारीक चिरला तर आपली रेसिपी पटकन होत असते, गूळ पटकन विरघळल्यामुळे, म्हणून बारीक चिरायचा। आणि आता आपण हा गूळ पूर्णपणे या लापशीमध्ये विरघळवून घेऊया। गूळ घातल्यानंतर आपण अजिबात साईडला जायचं नाही, असं सतत आपण चमच्याने हे मिक्स करत राहायचंय। 1-2 मिनिटातच इथं गूळ आपला विरघळलेला आहे, तुम्ही बघू शकताय। आणि आपली लापशी थोडीशी आता इथं आपल्याला पातळ दिसत आहे, हे बघा थोडीशी अशी पातळ झालेली आहे।
पण आता आपण ही काय करायचं, याच्यावरती थोडंसं आपण हे मिक्स करून घेऊया आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवून आपण ही शिजवून घेऊया. गॅस एकदम बारीकच ठेवायचा आहे, नाही तर तळाला करपू शकतं. आपण याला शिट्टी काढून घ्यायची नाही, फक्त असं कुकरचं टोपण वरती ठेवलेलं आहे मी आणि एक 2-3 मिनटं आपण हे शिजवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आता परत एकदा आपण हे चमच्याने मिक्स करून घेऊया. आपल्याला अजून थोडंसं पातळ वाटते हे. तर आता अजून एकदा मी कुकरचं झाकण ठेवून हे अजून 1 ते 2 मिनिट छान असं वाफवून घेणार आहे. आणि आता तुम्ही इथं बघू शकताय परफेक्ट आपली इथं लापशी तयार झालेली आहे. आपल्याला जरी ही थोडीशी पातळ दिसत असली तरी थंड होईल तशी ही घट्ट व्हायला लागते. त्यामुळे आपल्याला यापेक्षा जास्त वाफवून घ्यायची नाही, नाहीतर खूप अशी घट्ट होईल. तर आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये अर्धा चमचा मी सुंठ पावडर घातलेली आहे आणि थोडंसं जायफळ आपण यावरती किसून टाकणार आहोत. अगदी चिमूटभर जायफळ घालायचं आहे, जास्त पण घालायचं नाही. सुंठ पावडरऐवजी तुम्ही इथं वेलची पावडरसुद्धा वापरू शकता, पण लापशीमध्ये वेलची पावडरऐवजी सुंठ पावडरच छान लागते. आणि आपण एकदा परत हे छान मिक्स करून घेऊया. आता इथं मी गॅस बंद केला आहे बघा आणि तुम्ही बघू शकताय किती सुंदर आपली इथं लापशी बनवून तयार झालेली आहे. छान अशी दाणेदार झालेली आहे, छान मऊ पण झालेली आहे, तुम्ही बघू शकता. श्रावण महिना संपायच्या आत तुम्ही एकदा तरी देवाला नैवेद्यासाठी ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तुम्ही जर एकदा बनवली तर तुमची मुलं पुन्हा नक्कीच बनवायला सांगणार, एवढी छान होती ही लापशी. आणि यामध्ये आपण परफेक्ट गूळ आणि परफेक्ट पाण्याचं प्रमाण वापरलेलं आहे. खूप अशी गोड पण झालेली नाही आणि खूप अशी कमी सुद्धा गोड नाही. जर तुम्ही अतिशयच गोड खात असाल तर तुम्ही या ठिकाणी पाव कप गूळ अजून जरी वाढवला तरी सुद्धा चालेल, पण आम्ही जेवढ्याला तेवढंच यामध्ये वापरतो. अशाच पद्धतीने आम्ही नेहमी बनवत असतो. तर आता थोडीशी मी इथं असलेली खसखस घातलेली आहे. तुम्ही खसखस ज्यावेळेस तुम्ही लापशी बनवत असता त्यावेळेस जरी टाकली तरी सुद्धा चालेल. कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर माझा तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा अशी कुकरमध्ये झटपट लापशी बनवता येईल. तर पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.